नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण साध्या गुळापासून अगदी टेस्टी आणि झटपट होणारे न चुकता बनणारे तिळगुळाचे लाडू पाहणार आहोत। याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। इकडे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। 1 वाटी किसून किंवा कापून गूळ घ्यायचा। 1 चिमूटभर वेलची घेतलेली आहे। वेलची ऑप्शनल आहे। आणि पाव वाटी म्हणजे 1 वाटीला पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। कमी जास्त तुम्ही करू शकता। अगोदर आपण आता शेंगदाणे भाजून घेऊया। मंद गॅसवर भाजून घ्यायचे हे शेंगदाणे। शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत, असे फुटतायत म्हणजे हे आता व्यवस्थित झालेले आहेत। आपण याच्यात काढून घेऊया। ते थंड होईपर्यंत इकडे मी हे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत ते टाकणार आहे। एकदम बारीक गॅसवरच भाजायचं। हे तीळ पण चांगले फुटू द्यायचे, असे फुलतात। 4 मिनिटं आपण भाजणार आहोत, 3-4 मिनिटं। तुम्ही याचे अजून बारीक पण करू शकता, पण मी एकदम बारीक नाही करणार। 2-3च असे भाग करणार आहे एका शेंगदाण्याचे। तुम्ही ठेचूनही घेऊ शकता। आता हे साल आपण काढून घेऊया। इकडे तीळ ही चांगले आता फुलायला लागलेले आहेत। आवाज पण येत असेल तुम्हाला, कसे उडतायत ते। छान खमंग भाजलेले आहेत। 2-3 मिनिटात छान होतात हे तीळ। आता आपण काढून घेऊया। आता तीळ ज्याच्यात भाजले त्याच्यातच आपण 1 पाव चमचा किंवा अर्धा चमचा तूप टाकूया। तूप नाही टाकलं तरी चालतं, पण छान चकाकी येते लाडूला, त्याच्यामुळे मी तूप टाकते आणि टेस्ट ही खूप छान येते। तूप वितळलं की त्याच्यातच आपण गूळ टाकणार आहोत पटकन। आणि हा गूळ पण मंद गॅसवरच आपण त्याचा पाक करणार आहोत, ढवळत राहायचं। आणि याच्यातच 1 चमचाभर मी साखर टाकणार आहे। साखरेमुळे कडकपणा छान येतो, दाताखाली असं क्रंची लागतात ते, त्याच्यामुळे मी साखर टाकते। गॅस एकदम मंद ठेवायचा आहे। जेवढी आपण साखर टाकली तेवढंच मी पाणी घालते, 1 चमचाभर, फक्त त्याला असं नरम होण्यासाठी। छान असं ढवळून घ्यायचं। ते सतत ढवळत राहायचं, 1-5 मिनिटं लागतात ह्याला। नंतर पाक बघूया आपण झालाय का। आता आपण पाक झालाय का नाही ते चेक करूया। इकडे मी वाटीत पाणी घेतलंय आणि पाण्यात 1 थेंब टाकणार आहे। हे पहा, ह्याची गोळी तयार होते। हे पहा, आणि अशी चिवट होते। आपल्याला एकदम क्रंची हवे आहेत। हे हाताला थोडंसं चिकटतंय, त्याच्यामुळे अजून 1-2 मिनिटं आपण पाक करून घेऊया। आता 1 परत टाकली मी गोळी। आता हे व्यवस्थित असा झालेला आहे, हाताला चिकटत नाही। आता मी गॅस बंद करते आणि याच्यात आपण ही वेलचीची पूड 1 चिमूटभर घेतलेली आहे आणि तीळ ते टाकते। आणि हे शेंगदाणे जे मी भाजून घेतलेले बारीक करून, एकाचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत, तेही टाकते। हे व्यवस्थित हलवायचं। आता हे लाडू वळण्यासाठी तयार झालेले आहे। हे आता गरम गरमच आपण लाडू करणार आहोत। साईडला काढून घेते मी आणि हे चमच्याने असे ठेवायचे, 1-1 इकडे ताटात ठेवते मी। नंतर ते गोल करून घ्यायचे आहेत, थोडेसे थंड झाल्यानंतर। तोपर्यंत मी आकार देण्यासाठी फक्त हे असे काढून घेणार आहे चमच्याने। ताटाला हवं तर तेल लावू शकता तुम्ही।
भरपूर प्रमाणात करायचे असले की हे असं करून ठेवायचं आणि नंतर त्याचा गोळा असे लाडू वळून घ्यायचे. हे आता मी सगळं असं काढून ठेवते थोडं थोडं, जेवढा तुम्हाला लाडू हवा आहे तेवढा. थोडंसं थंड होतं ते आणि पटकन वळले पण जातात. हवं तर तुम्ही दुसरा चमचा घेऊन असं काढू शकता. आता हा जो पहिला गोळा आहे ते तुम्हाला दाखवते मी गोल करून. हे पहा किती मस्त झाला आहे आणि अजिबात भाजत पण नाही आहे हाताला. आता असंच मी हा पण गोळा करून घेते. असे सगळे गोळे करून व्यवस्थित होतात आणि लाडू पण छान होतात, टेस्टही छान येते. हे पहा मी आता हे सगळं काढून घेते असं एक एक आणि नंतर ओळते. हे पहा हे आता आपले लाडू झालेले आहेत झटपट आपले. आता हे 4-5च राहिलेले आहेत. छान असे ओळले पण जात आहेत आणि क्रंची तर तुम्ही पाहू शकता. एकदम हे सुकलेला लाडू पाहू शकता. दाताखाली एकदम छान क्रंच लागणार आहे याचा. 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ, साधा गूळ, याच्यापासून हे छान असे क्रंची लाडू झालेले आहेत. एकदम मस्त आवाज पण पाहू शकता तुम्ही. हे दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात, एकदम क्रंची होतात, चिकटत नाहीत कुठेही. खूप छान झालेले आहेत. आता एक डिशमध्ये काढून घेते मी. हे पहा 1 वाटी तिळापासून आपले हे 30 लाडू तयार झालेले आहेत मीडियम साईजचे. खूप छान क्रंची. हे लाडू कसे वाटले ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.